तर सध्या आपण पाहतोय ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचं नीरा नदीमध्ये स्नान पार पडतंय। संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचं वारकऱ्यांच्या मोठ्या संख्येत गर्दी आणि विठू नामाच्या जयघोषात इथे नीरा स्नान पार पडतंय। तर नीरा नदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांना विधीपूर्वक हे स्नान घालण्यात येत आहे। आज लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये विठू नामाचा जयघोष करत संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचं इथे पारंपरिक पद्धतीनं स्नान पार पडतंय। पादुकांना स्नान घालण्याचा हा सोहळा पालखी सोहळ्यातला अत्यंत महत्त्वाचा आणि भावनिक क्षण खरं तर मानला जातो। या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येनं वारकरी सध्या नीरा नदीच्या काठावर जमलेत। या स्नानानंतर माऊलींची पालखी पुणे जिल्ह्यातनं सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करेल। त्यानंतर पालखीची सुरक्षा जबाबदारी पुणे पोलिसांकडून सातारा पोलिसांकडे औपचारिकपणे स्थलांतरित केली जाईल। दरम्यान दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा हे स्नान पार पडत आहे। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी संतोष नलावडे यांच्याकडून। संतोष, काय सांगाल? मोठ्या संख्येनं वारकरी इथे जमलेले आहेत आणि वारकऱ्यांच्या उपस्थितीत हे ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचं स्नान पार पडतंय, मात्र काहीसा गोंधळ या ठिकाणी पाहायला मिळतोय। काय सध्याचे अपडेट्स आहेत? नक्कीच मोहिनी, खरं या ठिकाणी आता जर पाहिलं तर हा रम्य सोहळा जो आहे तो नीरा नदीच्या या दत्त घाटावर पार पडत आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर मोठ्या संख्येनं भाविक जे आहेत ते ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका स्नान पाहण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आणि आता जर पाहिलं तर मोठी सुरक्षा देखील या ठिकाणी मोठ्या तैनात करण्यात आलेली आहे। या ठिकाणी एनडीआरएफ टीम असेल, रेस्क्यू टीम असेल, या ठिकाणी नीरा नदीच्या किनारी जे आहेत ते पथक हे दाखल झालेले आहेत। आणि आत्ताच हे नीरा महत्वाचा सोहळा जो या वारीतला जो म्हणावा लागेल ज्ञानेश्वर माऊलींचा हा या ठिकाणी पार पडत आहे। आणि हीच आता माऊलींची पालखी जी आहे ती सातारा जिल्ह्यामध्ये दाखल होत आहे। तर सातारा जिल्हा प्रशासनाच्या ठिकाणी हे मोठं स्वागत जे आहे ते या ठिकाणी माऊलींचं होणार आहे। या पुढील काळात 4 दिवसासाठी माऊलींचा मुक्काम जो आहे तो सातारा जिल्ह्यात असणार आहे। पण हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक असतील की वारकरी असतील या ठिकाणी दाखल झालेले सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। मोहिनी, अगदी नक्कीच संतोष, आपण पाहतोय मोठ्या संख्येनं वारकरी इथे आलेले आहेत आणि विश्वस्तांकडून या ठिकाणी माऊलींच्या पादुकांना स्नान घातलं जात आहे। नीरा नदीमध्ये स्नान करवण्याची पादुकांना ही पारंपरिक परंपरा आहे आणि दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा वारीमध्ये नीरा नदीमध्ये माऊलींच्या पादुकांचं स्नान पार पडत आहे। मात्र मोठ्या संख्येनं वारकरी, महिला आणि एकूणच सगळ्यांची गर्दी इथे झालेली आहे। विठू नामाच्या जयघोषात हा नयनरम्य सोहळा तुम्ही घरबसल्या TV9 मराठीवर पाहताय। खरं तर तिथे जाण्यासाठी गर्दी करत असतात, मोठ्या संख्येनं तिथे वारकरी दरवर्षी जात असतात। मात्र सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर यंदा NDRF कडून सुद्धा त्या ठिकाणी सतर्कता बाळगण्यात आलेली आहे आणि सध्या नीरा नदी पात्रामध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या या पादुकांचं स्नान पार पडतं। अतिशय उत्साहपूर्ण वातावरण या सगळ्या वारकऱ्यांमध्ये सध्या पाहायला मिळत आहे। ज्ञानोबा तुकोबा यांच्या जयघोषात सध्या इथे माऊलींच्या पादुकांचं स्नान पार पडतं आणि तो हा सोहळा आपण याची डोळा पाहू शकत नसलो तरी सुद्धा TV9 मराठीच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या हा सगळा सोहळा अनुभवू शकताय, पाहू शकताय। सध्याची दृश्य आपण पाहतोय। नीरा नदी पात्रात संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना विधीपूर्वक स्नान घालण्यात येत आहे। लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत विठू नामाचा जयघोष करत इथे नीरा नदी पात्रात माऊलींच्या पादुकांचं स्नान होत आहे। पादुकांचा स्नान घालण्याचा हा सोहळा पालखी सोहळ्यातला एक अत्यंत महत्त्वाचा आणि भावनिक क्षण खरं तर मानला जातो आणि या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येनं दरवर्षी वारकरी येत असतात।